साईज वाटती रे, साईज वाटती. काय ओढतोय जबरदस्त. हा काढ, हा काढ, हा काढ, हा लवकर काढ. हा खूप मेहनत लागली आपल्याला ह्या माशाला मिळवायला. हो मस्त थिक लेअर. थोडीशी टॅमरिन डेट चटणी. हा मासा बघा किती मस्त रोस्ट झालाय. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज आपल्यासोबत बाबू आहे. बाबूमध्ये आदिवासी बाबू त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर तो आपल्याला ना एका स्पॉटवर घेऊन आला, फिशिंग स्पॉटवर. लहानसं स्थळ आहे, खदान आहे ॲक्च्युली ती, आणि प्रायव्हेट तळ आहे. तर काल आम्ही इकडे बसलो होतो फिशिंगला. काल आम्हाला काही मासे मिळाले नाही, पण आज आम्ही पूर्ण तयारीत आलो आहे. काल तयारी नव्हती. इथे मासे पकडायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, कारण की इथले मासे सहजासहजी लवकर मिळत नाही. त्यामुळे आपण पूर्ण तयारीत आलो आहे आणि इकडेच आपण दिवस रात्र बसून मासे पकडणार आहे. कॅम्पिंगसुद्धा इथेच करणार आहे आणि कुकिंगसुद्धा इथेच करणार आहे. बरोबर माती घेऊया, आधी चराई करूया. मातीमध्ये कोंडा मिक्स करून टाकूया. मासे सगळे ना आधी काय करूया की एका जागेवर आपण जमा करूया. काल आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नव्हत्या, तर आज आपण आधी तेच करणार आहे. मातीमध्ये मिक्स करून कोंडा देऊया, जेणेकरून यांना त्यांना ते खाता येणार नाही आणि मासे तिथं जास्त वेळ फिरत राहतील. असंच डायरेक्ट जर कोंडा आपण टाकला ना तर खाऊन मोकळे होतील ते. हे असे गोळे बनवलेत बघा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आपल्याला, त्यासाठी जरा कोमट पाणी लागेल आपल्याला. तर आज आहे ना आपण गव्हाच्या पिठाचा ब्रेड बनवणार आहे. हे ईस्ट आहे ना, आधी ॲक्टिव्ह करून घेऊया आपण. 1 किलोपेक्षा थोडंसं कमी पीठ आहे. 1 किलोसाठी 20 ग्रॅम ईस्ट हवं असतं. तर हे 2 चमचे घालूया. साखर आहे, साखर 3 चमचे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटांनी ईस्ट ॲक्टिव्ह होईल आणि त्या ईस्टला खाद्य म्हणून ती साखर घातली जाते. फुगल असं ते पूर्ण. मीठ थोडंसं टेस्टसाठी. हे ईस्ट बघा कसं ॲक्टिव्ह झालं, फुगलं आहे पूर्ण. हे असं फुगायला पाहिजे. तर हे ॲक्टिव्ह झालं आहे. हे आपण ह्या पिठामध्ये घालूया. दूध आहे, पाणी. हे असं मस्त मळून घेतलं आहे पीठ. हे असं ना इथे रबर लावलं आहे आपण आणि हे असं पीठ आपण आता फर्मेंट व्हायला ठेवून देऊया. आपण आहे ना स्टार्टिंगला ट्रिपल हुक फिशिंग करून बघूया आणि त्यानंतर मग फ्लोट फिशिंग करूया. तर ट्रिपल हुकसाठी मी हे स्पूनचाच गळ घेणार आहे. हा ट्रिपल हुक फिशिंगसाठी स्नॅप आहे. स्नॅपमध्येच ट्रिपल हुक टाकतो आपण. हे असं टाकलं आहे बघा स्नॅपमध्ये. आणि ह्या स्नॅपचा फायदा काय माहिती का, हे इथे ना आपलं बेट अडकेल इथे, त्यामुळे हे जरा फायदेशीर पडतं. आधी ना थोडंसंच घेऊन बघूया. ॲक्च्युली हे फीडरचं बेट आहे, बेस्ट आहे फीडरसाठी. काही रेडी करायची गरज नाही. थोडं पाणी ॲड करा आणि लावा. आणखीन काही जण आहेत मासे पकडायला. हे असं जरा टाईट बनवलं आहे. पार्लेची बिस्किट आहे. अच्छा, बाबूने आपल्याला एकदम जोक सांगितलं की सिरियस गोष्ट सांगितली माहिती नाही, पण बाबूला पण आपण आता एक जोक सांगूया. मी एकदा फिशिंग करत होतो. फिशिंग करता करता मी एक मासा बाहेर काढला आणि तो मासा जेव्हा बाहेर काढला ना, तर अचानक ते तळ्यातलं पाणी वाढायला लागलं. असं का? हा, पावसाळ्यात मासा धरला होता. हे पावसाळ्यात मासा नाही धरला. तो एक मासा काढला ना, तर ते माशाचे बाकी नातेवाईक होते ना आतमध्ये, मग ते रडायला लागले. गुच्छागळ. या अरे यार, अरे बापरे यार, शी तुटलं. काय माहिती कुठं दगडात अडकला असेल. अरे अरे अरे, अरे अरे, शी काय रे.
मी काय केलं की ड्रॅग थोडासा टाईट ठेवला आहे, ढिल्ला नाही ठेवला. मासा हुकअप होत नाही आहे, पण मासा हुकअप व्हावा म्हणून थोडंसं ढिल्ला ठेवून ड्रॅग हे असं दगड काहीतरी अडथळा इथं टाकला आहे, जेणेकरून मासा जेव्हा ओढेल ना तो ऑटोमॅटिक हुक होईल. तो इथले मासे मी सांगितलं नाही, शेवाळ जे आहे ना हे हिरवं ते खाऊन हे झालेत, म्हणजे जगत आहेत. इथे ते उफळत आहेत. मिरगल मिरगल आहे रे. आता पिठावर लागला ना. आम्ही एवढं बेट लावून काय लागलं नाही. मिरगल आहे मिरगल. वा चांगली साईज आहे रे. हा ना. आपण हे साधं पीठच लावा का, ते बेटला लागत नाही वाटतं. हे पीठ बघा जेवढं होतं त्याचं डबल साईज झालं पूर्ण. अजून थोड्या वेळ ठेवूया हे परत हे असं मिक्स करून घेऊया, म्हणजे अजून फुगेल ते नंतर. अरे हे उघडलं. जास्त गार जेव्हा असेल ना क्लायमेट तेव्हा हे लवकर फुगत नाही, थोडा वेळ लागतो. गरम जसं असेल ना तेवढं लवकर हे फुगतं. चहाची खूप तलब झाली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं चहा मला हवाच आहे. आलं लवकर घ्यावं लागलं, गार होतो चहा लगेच. काय सांगायचं होतं, नाचू नको, वर काम कर. अडकला अडकला. हा हा थांब थांब. हे बघ मी हे टाईट करून ठेवलं होतं. हा आहे आहे. अरे कुठेतरी अडकलाय रे, दगडांमध्ये अडकला होता. हा आला आला आला. चलो कुछ तो सुरुवात हो गई. छोटू पोपट मिल गया. अरे पोट बघ याचं. छोटू पोपट मिळाला आहे. ॲक्च्युली आपण एवढ्याशा साईजसाठी नाही आलो इथे, मोठी साईज आहे. थांब 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 थांब. हे एवढ्याशा लहान माशांसाठी नाही आलो आपण इथे. हे अन्सारी फिशिंग हबचं बेट होतं, त्याच्यामध्ये आपण थोडा कोंडा ॲड केला, कारण की आपण कोंड्याची चराई केली होती. ट्रिपल हुक जे आहे ना ते काढून घेऊया. हे अन्सारी फिशिंग हबचं बेट आहे ना, हे वापरूया. हे पीठ बघा किती मस्त फुगलं आहे. परत थोडंसं असं मळून घेतलं आपण ऑलरेडी परत एकदा. एक मासा तर मिळाला, एक सक्सेस मिळाला आपल्याला. पण आता थोडासा स्नॅक टाईम झाला आहे, तर काहीतरी बनवूया. आपलं पीठ पण मस्तपैकी तयार झालं ब्रेडचं. लाटायला काही नाही आहे, मस्त झालं ब्रेड बघा आपला, फ्लॅट ब्रेड. गलती हो गई हमारे से, तो ब्रश जला दिया हमने. याला ना स्लो कुक होऊन द्यायचं बरं का. जास्त जोरात गॅस कराल ना तुम्ही तर ते जळून जातं. मछली मिले ना मिले पेट तो भरना जरूरी है. आधीचा ना थोडासा ट्रायल अँड एररवाला होता ब्रेड, थोडा जाड झालता. ब्रेड आहे ना हा जरा पातळ बनवला होता आपण लवकर व्हावा म्हणून. याच्या अगोदरचा ब्रेड पण थोडा चांगला झालता, पण सर्वात आधीचा जरा जाड बनवला होता ना, त्यामुळे तो झाला नव्हता. हा किती मस्त झाला आहे. असंच ट्रायल एरर करून करून आपण गोष्टी बनवतोय. थोडा जो जळालाय ना हां तो चांगला लागतो. हा का. डायरेक्ट टोचून हा गार होऊन देऊया, आणखीन एक टाकूया. हे याच्यावर आहे ना थोडंसं मध टाकून खाऊया, मस्त लागतं. मी हे टी व्हीमध्ये बघितलं, माझी आयडिया नाही आहे. हां बाबू बाबू भारी लागतं ते असं. हे ब्रेडमुळं बटर पण काळं झालंय. झालं रे, झालं झालं. हे काळं झालंय फक्त ब्रेडमुळे झालंय. बटर थोडंसं हनी. हे नाही आपल्याकडे जॅम नाही ना, त्यामुळे हनी लावतो आपण. बटर टक्कवलंय. ए नहीं, मुझको लगा ही था गिरना नहीं था उसको. ओके, ब्रेड हनी आणि अंडा. माझ्या हातांना मी काय करू शकत नाही, बनवताना एवढे हात घाण होतात. यो काय खरं नाही. हां हा सर्वात परफेक्ट झाला आहे.
यार हे खूप बेस्ट लागतं यार, असं वाटलं नव्हतं एवढं भारी लागेल. खूप जबरदस्त लागतं. मग एक तर भूक पण लागली. हे झालंय, हे काढून घेऊया. हो. आव बाबू. हा हा वळते वळते. हाय हाय मासा आहे. थांब ब्रेड काढू दे, जळून जाईल. फीडर हा. वड रे बाबा जोरात वड. एक तर लहान मासा असा, लहान वाटतोय पण मासा. अरे आहे का काय मासा आहे? हा हा मासा आहे, मोठी साईज वाटतं. हा 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 खाऊन बसला होता. हा 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 बऱ्याच वेळानंतर मिळालं बाबू. साईज वाटती रे, साईज वाटती. काय ओढतोय जबरदस्त. हा काढ हा काढ हा काढ हा लवकर काढ. हा 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 वड वड. हो मोठा आहे रे, मोठा आहे. अन्सारी फिशिंग हबवर मिळालाय. अरे ड्रॅग टाईट करा रे. खूप मेहनत लागली आपल्याला ह्या माशाला मिळवायला. हो पोपटे वाटतं बरं का. काही कर रे वा, सुटू नको. हो पोपट आहे पोपट. नाही थांब थांब थांब. लिप ग्रिपर नाही, इकडेच घेऊ. हा साईज आहे रे. हो ये ह्या साईडला इकडे. हां हो सुटू नको रे बाबा. चांगली साईज आहे पोपटची. आणि माझी इच्छा होती पोपट पकडायची, अखेर ती पूर्ण झाली. ये रे बाबा. थांब थांब सुटू नको. ओ साईज रे साईज. फीडरवर मिळालं आहे. अन्सारी फिशिंग हबचं जे फीड लावलं होतं आपण. वो थांब थांब थांब. अखेर मिळाला मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर. सगळ्या गोष्टी ट्राय केल्या, शेवटी अन्सारी फिशिंग हबचं जे बेट होतं ना ते ट्राय केलं होतं, त्याच्यावर मिळालं आहे. आणि फीडरची एक खासियत काय असते की तासभर आपण याला टाकून ठेवू शकतोय. हाँ बरं झालं रे, थोडासा गरम आहे. ढेर सारा हनी फिर से और ये अपना पफी अंडा. जबरदस्त मासा मिळाल्यानंतर तर जेवणाची चव अजूनच वाढली असं वाटतंय. खूप मेहनत लागते मित्रांनो, मासे पकडायचं म्हटलं सोपं काम नाही आहे. कालपासून आम्ही प्रयत्न करतोय. काल एवढ्या तयारीत नव्हतो आलो, आज परत आलो आणि मस्त साईज मिळाली. म्हणजे माझं स्वप्न पण पूर्ण झालं की मला पोपट मासा पकडायचा होता मोठा. आणि अजून आलेत मला वाटतं आपल्या बेटजवळ, आपल्या म्हणजे अन्सारी फिशिंग बेटजवळ. चहासोबत पण भारी लागतं बरं का. म्हणजे हे इतकं पातळ बनवलं, पण हे ईस्टमुळं मस्त असं फुगतो हा ब्रेड. एकदम पातळ बनवला होता. बेडकी लावली तिकडे. एक छोटी मरळ दिसली, ती मिळते का बघूया. टेंट सेटअप करून घेऊया आणि कुकिंगला सुरुवात करूया, डिनरला सुरुवात करूया. मासा साफ करायला घेतलाय. नाही खालीच दे. मासा साफ करायला घेतलाय. याचे फ्रायसाठी पीसेस किंवा रोस्टसाठी पीसेस आणि कालवण्यासाठी वेगळे पीसेस बनवूया. अंडी आहेत बघा याच्यामध्ये. व्यवस्थित काप सगळं. ते अंड्याचं फोडलं बघ. हा ना, ते बघितलंच ना, डायरेक्ट तिकडून चालू केलं ना तेव्हाच फुटलं. ही एवढी अंडी निघाली आहेत. आता याचं काही करता येतं का बघूया. हे एकदम अनएक्सपेक्टेड आहे, हे विचारच केला नव्हता. ही अंडी तर तुम्हाला दाखवली ऑलरेडी. आणि ही अशी वेडे वाकडी जशी जमेल तसे पीसेस कट केलेत. एक अख्खा लिंबू पिळूया. आलं लसूण पेस्ट, माऊली गरम मसाला, पेपर पावडर, मीठ मिक्स करून घ्या मस्तपैकी. मॅरिनेट होऊन देऊया 15-20 मिनटं. लाकडं नाही जमा करत बसलो आम्ही, कोळसा आणला होता. मोर पावर. और ये जल गया. आई हैव क्रिएटेड फायर. चूल तो बन ली है. चूल को बनाते बनाते कोई भूल ना हो जाए. बस तेल घेऊया. सर्वात आधी भुर्जी बनवूया. वो वाटलं नाही मला. कांदा, टोमॅटो, हळद नाही आणली आम्ही, विसरलो हळद. कोल्हाच येते काय शेपटी दिसते तुला.
बिबट्या पण यायला पाहिजे राव, असं मस्त होईल. जास्त नाही, जराशी पेपर पावडर. भुर्जीला कांदा बारीक कापायला लागतो मान्य आहे, असं कापता कापता सगळी धारच घालवली तर कुकरीची. मीठ, जरासा माऊली गरम मसाला. हा एवढा पातळ बनवलाय ना तरी हा फुगतो कसं बघा बरं का. अंडे, हे ओपन आहे म्हणून हे होतं इथं पण हळूहळू. ब्रेड बघा किती पातळ होता, केवढा फुगलाय तो. हो, ब्रेड बघ कसं फुगलाय. थोडेसे ड्राय होऊन देऊया. ड्राय झाले की याच्यावर तेल सोडता येतं मग आपल्याला, म्हणजे तेल जरा व्यवस्थित राहतं याच्यावर. कोरडे झालेत मासे, थोडंसं ऑइल सोडूया. पलटी करून दुसऱ्या साईडला पण तेल लावूया. भुर्जी अशी सुटसुटीत व्हायला पाहिजे. हे आता आपण मासे पण हे करतो ना, त्यामुळे ती थोडीशी खाली लागते. हिला सारखं हलवत राहायला पाहिजे. ही अशी सुटसुटीत व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला पण तेल लावून घेऊया. झाली म्हणजे अशी माशासारखी टेस्ट नाही यायला पाहिजे. झाली. हे पण झालेत, मस्त रोस्ट झालेत. बापरे, या कोशाला ऊब किती रे. हे असे मस्त रोस्ट झालेत. लिंबू पिळूया थोडा. रेडी आहे, भुर्जी पण रेडी आहे. एक गोष्ट चांगली झाली, कोळशावर केल्यामुळे काय होतं की स्लो कुक होता, तर त्यामुळे जळत नाही. ब्रेड घेऊया. गरम आहे ब्रेड. मस्तपैकी मेयोनीज लावायला आपली अंडा भुर्जी, मस्त थिक लेअर. थोडीशी टॅमरिन डेट चटणी. ओके, बेस्ट आहे मित्रांनो. इतका मोठा मासा होता, म्हणजे पुढे एवढी अंडी निघाली होती, ती वेस्ट नव्हती जाऊन द्यायची. साधी सिंपल भुर्जी बनवली आहे. लिमिटेड रिसोर्सेस होते आपल्याकडे. भुर्जीची टेस्ट छान लागते, पण त्याच्यासोबत हे मेयोनीज आणि इमली चटणी, त्यात आपला हा ब्रेड, हे सगळं कॉम्बिनेशन मस्त लागतं. हा मासा बघा किती मस्त रोस्ट झाला आहे. मेन म्हणजे जळाला नाही आहे आणि ह्या जाळीला चिटकला नाही. नेहमी माझ्याकडनं चिटकतात, पण आज काय माहिती कसं झालं आहे, चिटकला नाही. फ्रेश मासाची चवच वेगळी असते. जास्त काय मसाले नाही घातले आपण याच्यामध्ये. पोटाचा भाग आहे, याला मोठे मोठे काटे असतात, तर खायला जरा सोपं पडतो. काटे असे इझिली ओढून तुम्ही काढू शकतो. खूप मस्त. गोष्टी जेवढ्या साधे सिंपल बनवाल ना तेवढ्या टेस्टी होतात, म्हणजे त्याची ओरिजिनल टेस्ट तुम्हाला मिळते. आणि मासा त्यात एकदम फ्रेश मासा होता. बिबट्या येत असतो, इकडे येतो आणि इकडे खालच्या बाजूला पण येतो. 2-3 ठिकाणी येतात इथे. ते जंगलातले आहेत, वरचे डोंगराचे. हो. अच्छा. आणि माणसांवर काही माणसानं आजपर्यंत नाही काही हल्ला केला इकडं, कारण ते जंगली प्राणी वगैरे पकडून खात असून त्याच्यामुळे इकडं काय हल्ला वगैरे जंगली प्राणी आहेत का इथे अजून काही? हो आहेत. आहे. हा, अच्छा. बघू इथे येईल का जवळ, ह्या टेंटच्या जवळ इथे आहे जवळपास कुठे? हा इथे येतो. या वावरांमध्ये फिरत असतो, इकडं कायमच फिरत असतात. हा का? 3-4 आहेत, एकच नाही 3-4 आहेत. लुमा दादा आहेत आणि यांचंच हे तळ आहे, आणि यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलं होतं इकडे मासे पकडायला, आणि भरपूर मजा आली. 2 मासे मिळाले, आणि रात्रभर आपण बघणार आहे फिशिंग करून, आणि मिळाले तर चांगलंच आहे. साईज आहे. हा, काय माहिती काढली नाही. दुसरी लाईट लाव, दिसतीये. ठीक आहे, काय अडकली आहे, आली. थांबा, मी खाली जातो, पकडाय. अरे गेली आहे का? गेली. एक मिनिट. पुढे दिसेना हलका. अरे गेली.
म्हणलं जा यांना 100% बिबट्या भेटलाय पळा पटकन. हा टेंट आहे, बाबूचा टेंट आहे. 3 लोकांसाठी आहे. बाबूचा बिछाना आहे बघा लेफ्ट साईडला, मध्ये प्रणव झोपणार आहे आणि राईट साईडला मी झोपणार आहे. माझी स्लिपिंग बॅग मी आणली ऑलरेडी. तर भेटूया उद्या सकाळी मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. कायचे ना हालत खराब झाली बापरे. थंडी खूप डेंजर थंडी होती. काय ते यात दिसेल का नाही, 7 वाजून गेलेत आणि खूप चिल्ड थंडी होती. उठायचीच वाटत नाही, बाहेरच नाही विषय वाटत नाही याच्यातनं. अजून बाबू पण उठला नाही, प्रणव पण नाही उठलेला. ते प्रणव झोपला. प्रयत्न करतो उठायचा. टेंट भारी आहे पण बाबूचा टेंट भारी आहे म्हटलं. 3 जण मस्त झोपतात आणि 3 जण झोपल्यामुळे ना काय होतं की थोडीशी ऊब मिळते. आणि माझ्या डोळ्याला काहीतरी झालं इथं, डोळ्याला ना चिटपटा पण आला आणि थोडंसं इन्फेक्शन झाल्यासारखं वाटतंय. आग होती काय माहिती काय झालंय. वाट लागली आई शपथ. माझी कंबर खूप डेंजर दुखती. काय होतं मित्रांनो की आपण उन्हात बसतो ना, आणि उन्हात बसतो आणि उभ्या पाणी जेव्हा पितो ना, तेव्हा आपले पाय गुडघे आणि कंबर डेंजर दुखते. तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा. आणि उजडलं तर आहे पण मागे बघा इकडनं सूर्य निघतो. सूर्य काही निघला नाही अजून. आपले रॉड्स चेक करू रात्रभर लावून ठेवले होते. बाईट काही झाली नाही. चिल्ड इतकं आहे, थंडी इतकी आहे ना की मासा बाईट घेत नाही. तरी आपल्याला 2 मासे मिळाले, एक लहान होता आणि एक मोठा होता. म्हणजे एवढ्या प्रयत्नानंतर पण एवढीशी फिशिंग होती ह्या थंडीमध्ये. एवढी टफ झाली आहे फिशिंग. बघूया थोडीफार गॅस जर उरली असेल सिलेंडरमध्ये ना तर चहा घेऊया आणि निघूया इकडनं. पसारा खूप आहे पण आपल्याकडे हे सगळं आवरायचं आहे आपल्याला. हे सगळं आवरायचं आहे, ते आवरायचं आहे. तिकडे पण खूप पसारा आहे. लकीली गॅस पेटला आहे, थोडासा गॅस बाकी आहे सिलेंडरमध्ये. पण एक प्रश्न आहे की दूध, जे पॅकेटचं दूध आणलं होतं ना नंतर आम्ही, तर ते गरम केलं नव्हतं. पण एवढ्या थंडीमध्ये मला असं वाटतं चांगलं असायला हवं. बघूया ते चांगलं राहतंय का. सूर्य उगायला लागलाय. तो समोर जो आहे ना तो शिवनेरी किल्ला आहे. आणि हे सगळं इकडे जुन्नरचं जंगलच आहे. आणि जुन्नर फेमसच आहे बिबट्यांसाठी. काल आम्ही प्रयत्न केला बिबट्या बघायचा पण बिबट्या काही दिसला नाही. पण एक कोल्हा दिसला आपल्याला. लकीली चहा झालाय आपलं बरं का. एकदम थोडंसं गॅस उरला होता त्यात आपला चहा झालाय. सकाळी सकाळी एवढ्या चिल्ड थंडीमध्ये कोळशाने घासलेल्या काळ्या कपमध्ये चहा घ्यायची मजाच वेगळी आहे. आपल्यासोबत बाबू आहे. बाबूमुळेच आजचा जो व्हिडिओ आहे तो झाला आहे. आणि बाबूचं पण चॅनल आहे आदिवासी बाबू. इथे तुम्हाला त्याचं चॅनल दिसत असेल. प्लीज तुम्ही सर्च करा आणि त्याचे व्हिडिओज नक्की बघा. आणि आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. अरे गोरल्यामुळे ना 2 वाजेपर्यंत मला झोपच नाही. इकडून या आयला म्हणलं आता काय खरं नाही. बाहेर झोपता यायचं नाही म्हणलं, गार्डन मारायचं लक्षण होईल. अखेर मिळाला मित्रांनो. अथक प्रयत्नानंतर एक चांगल्या साईजचा पोपट मासा मिळाला आहे. आणि हाच आपल्याला बरेच दिवस झाले पकडायचा. ते बकरी 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 थांब, गळ अडकल रे, गळ अडकल. अरे 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 काय खरं नाही. हा चमचा 5 ग्रॅमचा 5 ग्रॅमचा आहे. झालं का काय ब्रश है ना. अरे 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 आपण बसने आलो नाही. बसने आल्यावर ते सूचना देतं, कोणालाच काही कळत नाही. तुला फ्लॅट नंबर क्रॉस ना, फ्लॅट नंबर बस सूचना समाप्त. बापरे मी हे बघितलंच नाही. कोणत्या